श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशम सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. शांतनूने आपल्या व्यथेचे आणि चिंतेचे जे कारण देवव्रताला सांगितले त्यावर देवव्रत आता काय निर्णय घेतो हे आपण पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, शांतनूने आपल्या व्यथेचे जे कारण सांगितले ते बुद्धिवान देवव्रताने काळजीपूर्वक समजावून घेतले आणि त्याने त्यावर खूप विचार केला. आपल्या पित्याच्या कल्याणाला नित्य जपणाऱ्या वृद्ध अमात्याकडे तो ताबडतोब गेला. आपला पिता इतका व्यथित होण्याचे कारण काय असे त्याने अमात्याला विचारले. देवव्रताने असे विचारल्यावर धीवर कन्येच्या बाबतीत तिच्या पित्याने जी अट घातली होती ती अट अमात्याने त्याला सांगितली. अमात्याकडून तो वृत्तांत ऐकताच देवव्रताने प्रतिष्ठित पोक्त क्षत्रिय वीरांना आपल्याबरोबर घेतले आणि तो धीवरांच्या राजाकडे गेला व आपल्या पित्यासाठी त्याने स्वतःच त्याच्या कन्येला मागणी घातली. यावर धीवराने देवव्रताचे बोलणे मान्य केले आणि त्याचा यथाविधी सत्कार करून इतर राजांच्या समोर तो त्याला म्हणाला, हे भरतश्रेष्ठा, तू शस्त्रधारी वीरांमध्ये श्रेष्ठ आहेस आणि शांतनूचे सारे कल्याण आता तुझ्या हातात आहे. पण एक गोष्ट मला तुला सांगावयाची आहे. असल्या प्रकारच्या श्लाघ्य आणि वांछित विवाह संबंध जुळून येण्याचा योग आला असता तो जर डावलला तर कोणालाही पश्चाताप करावा लागेल. साक्षात इंद्र असला तरी त्यालाही पश्चाताप करावा लागेल. गुणांनी तुमच्याच तोलाचा असलेल्या आर्य पुरुषाची ही कन्या आहे. ज्याच्या वीर्यापासून सौंदर्यशालिनी सत्यवती निर्माण झाली त्याने अनेक वेळा तुझ्या पित्याची मजजवळ प्रशंसा केली आहे. शांतनू हा धर्मशील राजा असून सत्यवतीशी विवाह करण्यास योग्य आहे असे तिचा पिता माझ्याजवळ म्हणाला होता. देवर्षी असित सत्यवतीशी विवाह करण्यासाठी फारच उत्सुक होता. एवढा विख्यात ऋषी, पण त्यालाही मी पूर्वी नकार दिला. हे पुरुष श्रेष्ठा, या कन्येचा मी मानलेला पिता आहे म्हणून काही गोष्टींचा तुझ्याजवळ खुलासा करणे भाग आहे. सत्यवतीला शांतनूपासून जो पुत्र होईल तो तुझा सापत्न भाऊ होईल. सापत्न भावांचे वैर असते असे व्यवहारात दिसून येत असल्यामुळे तुझ्यासारख्या बलवंताशी त्याचे वैर उत्पन्न होण्याची शक्यता आहे. हा एकच दोष मला या विवाहात दिसत आहे. तू ज्याचा सपत्न शत्रू होशील तो गंधर्व असो अथवा असुर असो, तू क्रुद्ध झाल्यावर तो फार काळ जिवंत राहणेच शक्य नाही. या विवाहात एवढा एकच दोष आहे, दुसरा कोणताही दोष नाही. सत्यवती शांतनूला देण्याच्या बाबतीत माझ्या मनात जो विकल्प आला आहे त्याचे कारण तू समजून घे. तुझे कल्याण असो. वैशंपायन म्हणाले, धीवरांचा राजा असे बोलल्यावर आपल्या पित्याच्या हितासाठी देवव्रत गांगेय सर्व राजांच्या समक्ष म्हणाला, हे धीवर राजा, जे सत्य आहे तेच तू बोलला आहेस. आता माझेही व्रत तितकेच सत्य कठोर आहे हे विसरू नकोस. आत्तापर्यंत कोणीही असे बोलला नव्हता आणि यापुढेही असे बोलण्याची कोणाचीही ताकद होणार नाही. तू म्हणालास त्याप्रमाणे करावयास मी तयार आहे. तुझ्या कन्येपासून जो पुत्र जन्माला येईल तोच माझ्या पित्याच्या पश्चात आमचा राजा होईल. शंतनूच्या पश्चात सत्यवतीच्या पुत्रालाच राज्य मिळावे या इच्छेने दुष्कर कर्म करावयास उद्युक्त झालेला तो धीवर देवव्रताला पुन्हा म्हणाला, हे तेजस्वी देवव्रता, तूच शांतनूचा आधार आहेस आणि कन्यादान करणाराही तूच आहेस. देवव्रता, माझे हे म्हणणे तू समजावून घे.
आणि माझा उद्देशही तू लक्षात घे. स्वतःच्या कन्येवर प्रेम करणाऱ्या पित्याच्या नात्याने मी एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगणार आहे. सत्यधर्माचे पालन करण्यात तत्पर असलेल्या देवव्रता या राजांच्या समोर सत्यवतीच्या बाबतीत तू आत्ताच एक प्रतिज्ञेचा उच्चार केलास हे तुला साजेसेच आहे. आपल्या प्रतिज्ञेचे पालन तू करशील यात कसलीही शंका नाही. पण तुला जो पुत्र होईल त्याच्या बाबतीत मात्र माझ्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. वैशंपायन म्हणाले, त्या धीवराने हे मनोगत जाणून घेतल्यावर सत्यवचन बोलण्याच्या बाबतीत तत्पर असलेल्या देवव्रताने पित्याच्या मनासारखे करण्याच्या इच्छेने त्याचे बोलणे मान्य केले. देवव्रत म्हणाला, हे धीवर राजा, या राजांच्या समोर माझ्या पित्यासाठी मी जे बोलत आहे ते नीट ऐकून घे. हे राजांनो, राज्यावर तर मी पूर्वीच पाणी सोडलेले आहे आणि तेवढ्याने भागले नाही. म्हणून संततीच्या बाबतीतही एक निश्चय करण्याचे मी आज ठरवित आहे. हे धीवरा, आजपासून मी ब्रह्मचर्य पाळणार आहे. मी जरी निपुत्रिक राहिलो तरी स्वर्गामध्ये मला अक्षय लोकांची प्राप्ती होईल, यात मला कसलीही शंका नाही. वैशंपायन म्हणाले, देवव्रताचे हे बोलणे ऐकताच तो धीवर हर्षाने पुलकित झाला आणि ठीक आहे, माझी कन्या तुझ्या पित्याला देण्यास मी तयार आहे, असे तो उलट म्हणाला. तत्क्षणी देवांनी आणि ऋषीगणांनी तसेच अप्सरांनी अंतरिक्षातून पुष्पवृष्टी केली आणि हा तर भीष्मच म्हणजे भयंकर कर्म करणारा आहे असे हे एकदम उद्गारले. नंतर आपल्या पित्याच्या हितासाठी देवव्रत त्या यशस्विनी धीवर कन्येला म्हणाला, माते बैस या रथात, आपण घरी जाऊ. वैशंपायन म्हणाले असे बोलून भीष्माने त्या सुलक्षणी धीवर कन्येला रथात बसविले आणि घडलेला सारा वृत्तांत त्याने शंतनूला सांगितला. भीष्माच्या त्या अघटित कृत्याचा वृत्तांत ऐकल्याबरोबर तेथे असलेल्या राजांनी त्याची एकमुखाने प्रशंसा केली आणि हा भीष्म आहे खरा, असे ते सर्व मिळून म्हणाले. त्यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणे तेच बोलला. भीष्माने केलेले ते अभूतपूर्व कर्म कळल्यावर शांतनू त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याने त्या महात्म्या भीष्माला इच्छामरणाचा वर दिला आणि त्याला तो म्हणाला, भीष्मा, जोपर्यंत जगावे असे तुला वाटेल तोपर्यंत मृत्यूचे तुझ्या पुढे काहीही चालवायचे नाही. तू परवानगी देशील तेव्हाच मृत्यू तुझ्या आयुष्याचा अंत करावयास समर्थ होईल. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.